हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की तुम्ही तुमच्या केसांची काळजी कशी घ्यायची आहे, ती सुद्धा विंटर सीझनमध्ये. कारण काय आहे की विंटर सीझनमध्ये जसं स्किन कंप्लेंट वाढतात तसे हेअर कंप्लेंट्ससुद्धा वाढतात. हेअर कंप्लेंट्स काय वाढतात, तर एकतर स्कॅल्प ड्राय होतो, डॅन्ड्रफ वाढतो, हेअर फ्रीझी होत आहेत, ड्राय होत आहेत, हेअर फॉल होतो आहे. तर यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची आहे? फर्स्ट, वॉश युअर हेअर्स ट्वाइस अ वीक ऑर थ्राइस अ वीक. जर तुमचं स्कॅल्प ड्राय टू नॉर्मल असेल तर तुम्ही 2 टाइम्स अ वीक हेअर वॉश केले तर इज सफिशियंट फॉर यू. बट तुमचं स्कॅल्प जर ऑइली आहे, ग्रीझी आहे, डॅन्ड्रफ आहे तर तुम्ही अल्टरनेट डे हेअर वॉश करू शकता. त्यासाठी तुम्हाला माइल्ड शॅम्पू यूज करायचा आहे आणि त्यानंतर कंडिशनर करणे हे मस्ट आहे. सेकंड, स्कॅल्प ड्राय होतं आहे तर त्यासाठी तुम्ही काही ऑइल्स यूज करायचे आहेत की ज्यामुळे स्कॅल्पला मॉइश्चर राहील. जसं की अर्गन ऑइल असेल, आल्मंड ऑइल असेल, कॅस्टर ऑइल असेल आणि कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल इज द बेस्ट, कारण ते लॉरिक ॲसिड रिच असतं आणि तुमच्या ते हेअर शाफ्टला प्रोटेक्ट करतं. पण हेअर ऑइल हे ओव्हरनाईट अप्लाय करण्याची गरज नाही आहे. तुम्ही ते हेअर वॉश करण्याच्या आधी 1 to 2 hours अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता. आता तुमच्या स्कॅल्पवरती डॅन्ड्रफ आहे तर तुम्ही कुठले शॅम्पू यूज करायचे, जसं की 2% कीटकॅनाझोल असेल, सॅलिसायक्लिक ॲसिड, सेलेनियम सल्फाईड असेल आणि टी ट्री ऑइल बेस्ड शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. आता हे सगळं यूज केल्यानंतर सुद्धा जर तुमचा डॅन्ड्रफ कमी होत नसेल तर एक कोलटार म्हणून शॅम्पू येतो, तो तुम्ही वन्स अ वीक अप्लाय करू शकता डॅन्ड्रफ जाण्यासाठी. आता होम रेमेडीजमध्ये काय, तर आपल्या घरामध्ये जे दही असतं त्यामध्ये तुम्ही मेथीच्या बिया जर क्रश करून टाकल्या आणि ते जर तुम्ही तुमच्या स्कॅल्पवरती अप्लाय केलं तर त्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ कमी होतो. पण जर स्कॅल्पवरती डॅन्ड्रफ खूप कमी किंवा माइल्ड प्रमाणात असेल तर त्यासाठीच ते इफेक्टिव्ह आहे. अदरवाईज तुम्ही हे कीटकॅनाझोल, सेलेनियम सल्फाईड असेल, सॅलिसायक्लिक ॲसिड असेल आणि टी ट्री बेस्ड शॅम्पू यूज करू शकता. आता हे झालं डॅन्ड्रफसाठी. आता ज्यांच्या केसांमध्ये लाईस होतात म्हणजे उवा होतात तर त्यांनी स्कॅल्पवरती परमिथ्रिन नावाचं एक लोशन येतं, ते अप्लाय करायचं आहे. वेट फॉर 15 ते 20 मिनिट ते वेट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही वॉश करायचं आहे. ते सुद्धा ते स्कॅल्पवरच्या लाईस कमी करायला मदत करतं. आता ओव्हरऑल हेअरची हेल्थ चांगली राहण्यासाठी किंवा हेअरफॉल होऊ नये म्हणून तुम्ही काही डाएटमध्ये चेंजेस करायचे असतील, जसं की प्रोटीन रिच डाएट हवा आहे, ज्यामध्ये व्हाईट एग असेल, सिरम्स असेल, लिग्युम्स असतील, पल्सेस असतील, लीन मीट असेल किंवा काही नट्स असेल जसं की अक्रोड असेल, अशा काही गोष्टी तुम्ही डाएटमध्ये ॲड करायच्या आहेत. व्हिटॅमिन्समध्ये ए, सी, व्हिटॅमिन डी आणि बायोटीन, व्हिटॅमिन B12, झिंक हे सगळं तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे. त्यामुळे तुमची ओव्हरऑल हेअर हेल्थ चांगली राहायला मदत होते. थँक्यू. पुन्हा भेटूया असंच एखादा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. थँक्यू.